नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या बातम्यांच्या केंद्रस्थानी कायम शेतकरी राहिलेला आहे, पण त्यासोबतच शेतकऱ्यांच्या बरोबर असे कुठलेही घटक की जे शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक उत्तम भाव मिळवून देतील असे घटक आम्ही केंद्रस्थानी ठेवून प्रसंगी काही जणांना त्यांची जाहिरात वाटेल इथपर्यंत त्यांचं वार्तांकन करतो, कारण शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी पिंपरी चिंचवडमध्ये, आणि हे मूल्यम तुम्ही बघताय ना, मूल्यम जे तुमच्या स्क्रीनमध्ये दिसतंय, empowering farmers, enriching markets, redefining the fresh produce supply chain via B2B marketplace. तर ही कॉन्सेप्ट म्हणून, ही कल्पना म्हणून मला खूप चांगली वाटते. ह्याच्याबद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही बघितल्या असतील. मी श्री विलास शिंदे यांची, सह्याद्री ॲग्रो फार्मर्स, त्यांची मुलाखत केली होती आणि त्यांनी पण सांगितलं होतं की पेरिशेबल म्हणजे ज्यांचं शेल्फ लाईफ कमी आहे अशा घटकामध्ये जर कोणी काम करत असेल तर त्याच्यासाठी खूप मोठं मार्केट आहे, आणि तेच काम योगेश केदारी साहेब तुम्ही करताय. थँक्यू सो मच. तुमचं NDTVमध्ये स्वागत आहे. नमस्ते. मूळचे जुन्नरचे आहेत. तुमचं अगदी छोटीशी ब्रीफ हिस्ट्री आपल्या प्रेक्षकांना सांगा. तुमचं मूळ काय? मूळ माझं गाव निरगुडे, जुन्नरजवळ. मी स्वतः एक हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि मी MBA केलं कृषीमध्ये. पुण्यातून वैकुंठ मेहता म्हणून कॉलेज आहे तिथून, आणि गेले 19 वर्ष विविध कंपन्यांमध्ये फ्रूट्स व्हेजिटेबल्सच्या ट्रेडिंगचं काम करत होतो. भाजीपाला खरेदी करणे, त्याला दुसऱ्या मार्केटमध्ये विकणे, प्रोसेसिंग करणे, त्या सगळ्या कामांमध्ये होतो. तर हे माझं छोटंसं बॅकग्राऊंड आहे. आणि त्याच्यानंतर मी आणि माझा छोटा भाऊ आणि माझी काही एक कोर टीम आहे, आम्ही सगळ्या लोकांनी मिळून एक असा प्लॅटफॉर्म बनायचा विचार केला की ज्याच्यामध्ये शेतकरी आणि स्पेशली फार्मर प्रोड्युसर कंपन्या, ज्यांच्यासाठी गव्हर्नमेंट इतके दिवस जे इन्व्हेस्टमेंट करते आणि गव्हर्नमेंट जे प्रमोट करते की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरचा सपोर्ट देऊन त्यांना बॅकएंडमध्ये सप्लाय चेनमध्ये थोडी एफिशियन्सी आणावी, मालाचं जे वेस्टेज होतं ते सॉर्टिंग ग्रेडिंग प्रॉपर व्हावं, स्टोरेज व्हावं, तर गव्हर्नमेंट त्याच्यासाठी तर त्यांना सपोर्ट करते. आम्ही त्याच्यामध्ये मार्केट लिंकेजचा जो पार्ट असतो, बाजार मिळवून देणं त्यांना, त्याच्यामध्ये काम करतो. ठीक आहे. आता एकच मिनिट, तुम्ही चेअर तुमची फिरवा आणि तुमचा ह्या महिन्यातला, गेल्या महिन्याचा जो तुमचा व्यापार झाला तो दाखवा. मधल्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्यांची जी 55 जणांची टीम आहे, मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या प्रेक्षकासमोर हे यासाठी यायला हवं की त्यांचा गेल्या महिन्यातला व्यवसाय तुमच्या लक्षात आला की मग ह्यातलं पोटेन्शियल लक्षात येईल, आणि योगेश केदारी यांच्यासारख्या प्रयत्नांची अधिक का गरज आहे हे लक्षात येईल. सो हा गत महिन्याचा व्यापार आहे तुमचा, हे जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना. ओके. तो मागच्या महिन्यामध्ये आम्ही 3,753 मेट्रिक टनचं काम केलं आणि जवळजवळ 13 करोडच्या आसपास आम्ही बिझनेस केलेला आहे. त्याच्यामध्ये मेजर आमचा बिझनेस जो आहे तो तुम्ही बघू शकता की कांद्याचा बिझनेस आहे. 58.60% आमचा कांद्याचा बिझनेस आहे. आणि मेजर आम्ही जे होलसेलमध्ये बल्कमध्ये शेतकऱ्यांकडून एकदम शेतातून त्यांच्या चाळीमधून जो सॉर्टिंग ग्रेडिंग करून कांदा घेतो तो लांबच्या मार्केटमध्ये विकतो. मग शेतकऱ्याला त्याच्यामध्ये काहीच खर्च येत नाही. शेतकऱ्याला सॉर्टिंग ग्रेडिंग करायची फक्त, आणि आमच्या गाडीमध्ये लोड करून द्यायचं. जागेवरून जाऊन तुम्ही खरेदी करता. शेतातून जाऊन खरेदी. त्यासाठी तुमचे आता कलेक्शन सेंटर किती आहेत देशभरामध्ये, कुठे कुठे? आमचे महाराष्ट्रामध्ये 3 कलेक्शन सेंटर आहेत. नाशिकला आहे, त्याच्यानंतर एक कळंबला आहे, कळंब पण हे जुन्नर तालुक्यातलं छोटंसं गाव आहे. तिथे बाकीच्या कंपन्यांच्या पण बरेच कलेक्शन सेंटर आहेत. तर आम्ही पण तिथून भाजीपाला सॉर्टिंग ग्रेडिंग करतो आणि ऑनलाईन कंपन्यांना सप्लाय करतो. कांद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही ओतूर, आळेफाटा, मंचर, नारायणगाव, त्याच्यानंतर पारनेर या एरियामधून शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल खरेदी करतो, त्यांच्या गाडीमध्ये लोड करतो. आणि लांबचे मार्केट जसे UP मध्ये कलेक्शन सेंटर बद्दल आधी सांगा. कलेक्शन सेंटर महाराष्ट्रामध्ये हडपसरमध्ये कलेक्शन सेंटर आहे, एक मंचरमध्ये कलेक्शन सेंटर आहे जे नारायणगावच्या जवळ आहे, आणि एक नाशिकमध्ये. आणि हडपसरमधून तुम्ही काय घेता? हडपसरमधून आम्ही शेतकऱ्यांकडून पालेभाज्या घेतो. ओके. त्याच्यानंतर आम्ही मंचरमध्ये कॅबेज, कॉलीफ्लावर, काकडी, त्याच्यानंतर वेगवेगळे फ्रूट्स आहेत त्यांचं परचेस करतो. आणि नाशिकमधून पण आम्ही भाजीपाला वगैरे घेतो जो आम्ही मुंबईच्या मार्केटला पाठवतो. आणि बाहेर राज्यामध्ये कुठे? आणि बाहेर राज्यामध्ये ओतूर, पारनेर, नगर त्या एरियामधून जो आम्ही कांदा घेतो तो UP, बिहार, बँगलोर, दिल्ली या सगळ्या मार्केटमध्ये पाठवतो. आता आम्ही थेट पाठवतो. राईट. तर त्याच्यामध्ये ही टॅली पण तुम्ही बघा. UP मध्ये ते आता सांगा तुमच्या 2 महिन्यातला जसं आता आमचा टोटल बिझनेस जो झालाय त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 1,378 मेट्रिक टन आम्ही UP मध्ये कुठे? UP मध्ये खूप छोटे छोटे जे गाव आहेत, जसं
पडरोना झालं, खुशीनगर झालं, जे आपल्या ऐकिवात पण नसतील अशा छोट्या छोट्या मार्केटमध्ये पण ऍक्च्युली बायर असतात इथून जे घेऊन genuine- तुम्ही थेट त्यांच्याकडे हो, नेऊ. तिथे आमची टीम आहे. जुन्नर मध्ये ट्रक घेतला की तो युपीतल्या छोट्याशा युपीतल्या गावामध्ये जाईल. पडरोना, खुशीनगर आणि लखनौच्या आसपासचे जे छोटे मार्केट आहेत, बिहारमध्ये मार्केट आहेत, तर त्या मार्केटमध्ये आम्ही डायरेक्ट तिथले बायर शोधतो. त्या बायरची पूर्ण हिस्ट्री बघतो की कुठे कशी कशी त्याचं ट्रेड ट्रान्झॅक्शन कसं झालेलं आहे आणि मग तो माल घेऊन डायरेक्ट तिथे देतो. तर बायरला फायदा हे होतो की पूर्ण आपली जी साखळी असते मार्केटिंगची त्याच्यामध्ये 3 ते 4 आम्ही वेगवेगळे घटक इंटरमिडिएटरी जे घटक असतात त्यांना कमी करतो. जसे की आता समजा नाशिकमधून माल शेतकरी जाणार मार्केटमध्ये विकणार, मार्केटमधून तो वाराणसीच्या एखाद्या व्यापाऱ्याला विकणार, वाराणसीचा व्यापारी पुढे तो छोट्या मार्केटमध्ये विकणार. ऍक्च्युअल त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन काहीच नसतं. जो सोर्सच्या मार्केटचा असतो तोच करतो त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन, सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग आणि कुठल्या मार्केटला कुठला माल पाठवायचा ते काम तो करतो. पण आता इथे प्रश्न असा उपस्थित होईल प्रेक्षकांना की युपी मध्ये जेव्हा तुम्ही माल पाठवता तेव्हा तिथे तुमचं काही स्टोरेज नाही, तो माल डायरेक्ट मार्केटमध्ये विकायला जातो. ओके. इथे शेतकऱ्यांनी जो स्टोअर केलेला माल असतो, जे कांदा चाळ असतात, त्या कांदा चाळींमधून आम्ही सॉर्टिंग ग्रेडिंग करून त्यांच्याकडून माल घेतो. तर तिथं आमची टीम जाते लेबरची. तर आमच्याबरोबर एक ॲग्रिगेटर असतो प्रत्येक जागी. ॲग्रिगेटर म्हणजे जो व्यापारी जो काम करतो ते काम कमी मार्जिनमध्ये शेतकऱ्यांसाठी करणारा एक व्यक्ती, त्यांच्यातलाच कोणतरी एक लीड फार्मर आम्ही डेव्हलप करतोय असा प्रत्येक जागी. जो फार्मर स्वतः तो सॉर्टिंग ग्रेडिंगचं काम आम्ही सांगतोय त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे शेतकऱ्याच्या दारातच करून देईल. तिथेच गाडी आम्ही भरू आणि मग तिकडनं डायरेक्ट जाईल. तर आमच्यासाठी फायदा हा होतो की मालाचं जास्त हँडलिंग होत नाही आणि डायरेक्ट तो कमी हाताळणी झाल्यामुळे त्या मालाची क्वालिटी तशीच राहते जशी त्या बायरला पाहिजे. तर त्याच्यामध्ये लॉस नाही होत. आणि कसं असतं की शेतकऱ्याला माहीत नसतं की 45 मिलीमीटरचा कांदा कुठल्या मार्केटला जातो, 35 मिलीमीटरचा कुठे जातो. तर आम्ही तो स्टडी अगोदर केला सगळा. जसं 35 मिलीमीटरचा कांदा युपी, बिहार, बंगाल मार्केटमध्ये जास्त प्रेफर केला जातो. 55 मिलीमीटरपेक्षा जास्त जिचा डायमीटर असतो तो कांदा साऊथ मार्केटला चालतो. तर आम्ही त्या मार्केटला अगोदर आयडेंटिफाय केलं आणि मग तिकडे तसे बायर आयडेंटिफाय करून मग त्यांना आम्ही तिकडे माल विकतो. पण इथे तुम्ही जो शेतकऱ्याकडनं माल खरेदी करता तर त्याला जागेवर पेमेंट हो, त्याला आपण तिथं सॉर्टिंग ग्रेडिंग करतो आणि ते शेतकरी आम्हाला जे ओळखीचे आहेत ते क्रेडिट देतात. नाहीतर मग त्यांच्यातला जो लीड फार्मर असतो तो त्याच्या बिहाफमध्ये आम्हाला क्रेडिट ऑफर करतो. 7-8 दिवसाचा 7-8 दिवसामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये पैसे. आणि ज्यांना विकतात ते तुम्हाला तात्काळ पैसे देतात. ते पण आम्हाला 7 ते 10 दिवसाच्या क्रेडिट पिरियडवरती. हा पूर्ण ऍक्च्युली बिझनेस क्रेडिटचाच आहे. तर आपल्याला ही अशी सिस्टम बनवायची ज्याच्यामध्ये आम्ही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे जे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज असतात, NBFC, त्या तात्काळ त्या बायरला पैसे देतील आणि ते पैसे लगेच गाडी पोहोचल्या नाही. आपण ते तसं एक सिस्टम तयार करणार आहे. आम्ही एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करणार आहे ज्याने तिकडला बायर जी ऑर्डर टाकेल ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती येईल. प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर त्याचा जसा ट्रेड डिस्पॅच होईल, माल तिकडे जाईल युपीला माल पोचल्याचं कन्फर्मेशन आलं की एक ज्या फायनान्स करणाऱ्या कंपन्या असतात त्या लगेच त्या बायरच्या बिहाफमध्ये पैसे टाकतील अकाउंटला आणि ते पैसे शेतकऱ्याला किंवा ज्या त्या FPOला आहे FPOमध्ये जाईल. आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त FPOसाठी काम करायचं, कारण की एका छोट्या शेतकऱ्याचे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याची क्वांटिटी बनत नाही तेवढी. युपी नंतर तुमचा नेक्स्ट आहे तो बेंगलोर. बेंगलोर आहे. बंगळुरू तो बंगळुरूमध्ये आमचा मागच्या महिन्याचा बिझनेस होता 3.38 करोड. 3,38,00,000. युपी मधला तुमचा आहे 4,59,00,000. पुण्यातला आहे 2,90,00,000. हैदराबाद आहे 1,31,00,000. आणि दिल्ली 1,42,00,000. मुंबईमध्ये आम्ही नाही केलेला, थोडाच केलाय आम्ही, 69-70. आणि ऍपल काय लिहिलंय तुम्ही? ऍपल आम्ही ऍक्च्युली हिमाचलमध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेतो आणि ते वेगवेगळ्या राज्यामध्ये विकतो. त्याच्यामुळे ते आम्ही ऍपल एक वेगळी कॅटेगरी. इथे कस्टमर किती तुमचं? जरा कस्टमर बेस तुमचा जो सुरुवातीचा होता तो दाखवतो. गत महिन्याचा त्यांचा सगळा मिळून व्यापार आहे, नाही याच्यावरतीच बघू आपण. गत महिन्याचा त्यांचा व्यापार आहे 13,48,00,000चा. मुलायम बिझनेस ओव्हरव्ह्यू. मूल्यम आहे ते. ओके. $13,63,00,000 आहे मागच्या महिन्याचा. 13,63,00,000. आणि कस्टमर बेस किती आहे? कस्टमर बेस बरं, ते सगळ्या पद्धतीचा भाजीपाला वगैरे विकतात. टोमॅटो आहेत, बटाटा आहे, कांदा आहे, आणि त्यांचे जे स्वतःचे बायर आहेत
त्याच्यामध्ये काही असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, झोमॅटो पण आहे त्याच्यामध्ये झोमॅटो आहे, स्विगी आहे, आणि त्याच्यानंतर झेप्टो म्हणून एक ऑनलाईन डिलिव्हरीची कंपनी आहे, रिलायन्स रिटेल आहे, बिग बास्केट सारख्या कंपन्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही असे छोटे छोटे होलसेलर्स खूप आहेत, त्यांना माल सप्लाय करतो. तर ह्या सगळ्या आमच्या बाहेरची लिस्ट पण मोठी आहे तुमची. हो, बाहेरची लिस्ट पण मोठी आहे, कारण की आम्ही जवळजवळ 6 ते 7 राज्यामध्ये काम करतो. आणि त्याच्यामध्ये जे होलसेलमध्ये काम करतात ते तर छोटे छोटे व्यापारी असतात. छोट्या छोट्या मार्केटला आम्ही त्यांना टायअप करून त्यांना माल विकतो. आता तुमची चेअर थोडीशी फिरवून घ्या. यांचा सगळा मिळून साधारणतः 2023 मध्ये ही कंपनी अस्तित्वात आली. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं मुख्य मूल्यचं ऑफिस आहे. इथे पण त्यांचं अकाउंटिंग आणि ही बघणारी टीम आहे 2-3 जणांची. त्यांचे बंधू ITचा सपोर्ट करतात. तुमचं नाव? नमस्कार, मी महेश केदारी. महेश, तुम्ही काय याच्यात रोल प्ले करता? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. असं हातातच ठेवून बोला. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तर ह्याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे डेव्हलप करावे लागतात ह्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनशी रिलेटेड, तर त्याच्यामध्ये मी काम करतो. तर एक प्लॅटफॉर्म आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय की जिथे बायर्स आणि सेलर्स हे डायरेक्टली मोबाईल ॲपवरून ह्या सगळ्या ऑर्डर्स प्लेस करू शकतील. आणि त्यांचा डेटा जसा सॉफ्टवेअरमध्ये येत जाईल तर त्याच्यानंतर एका सर्टन ड्युरेशन नंतर त्या कमोडिटीची प्राईस आम्ही प्रेडिक्ट करू शकतो. सो मग त्याच्यासाठी अगोदर डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे आणि म्हणूनसाठी आम्ही ते ॲप्स डेव्हलप करतोय. तर माझा रोल तो आहे की मी माझ्या टीमसोबत ॲप्स डेव्हलप करतोय. आणि प्राईसचं पण सांग की आपण काय करतोय. प्राईस रिलेटेड वेगवेगळ्या मार्केटचा जो डेटा असेल ना तर तो त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून, म्हणजे हिस्टोरिकल जो डेटा आहे तर त्याच्या बेसिसवर अगोदरचे बराचसा डेटा पब्लिकली पण अवेलेबल आहे, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर वगैरे अवेलेबल आहे. तर तो डेटा घेऊन आम्ही प्राइस प्रेडिक्शनसाठी तो हेल्पफुल होईल नक्कीच. तर तो एक प्रयत्न करतोय. ओके, द्या माझ्याकडे. सो आता इथे तुमचा वर्षभराचा जो टर्नओव्हर आहे तो किती झालाय? टर्नओव्हर आमचा मागच्या फायनान्शियल इयरचा जो टर्नओव्हर होता तो 34 करोड होता, 34.88 करोड. आणि यावर्षी ऑलरेडी आमचा 50 करोडच्या क्रॉस झालेला आहे. आणि आमचं एक्सपेक्टेशन आहे की 120 करोडच्या आसपास आम्ही यावर्षी पोहोचू टर्नओव्हरमध्ये. अच्छा, जे प्रेक्षक आता बघतात, जे स्वतः भाजीपाला उत्पादक आहेत, त्यांना असा प्रश्न पडेल की भाजीपाल्याची शेल्फ लाईफ फार कमी असते. तुम्ही तर UP, बेंगळुरू वगैरे हैदराबादमध्ये हैदराबाद तर ठीक आहे तिथल्या त्यात, आणि आता पुणे बेंगळुरू हा हायवे झाल्यामुळे बेंगळुरू पण तसं ॲक्सेसेबल आहे. पण UPमध्ये वगैरे हे व्हेजिटेबल पाठवणं, भाजीपाला पाठवणं शक्य आहे का? हां, तसं तुम्ही जर बघितलं तर हे जे व्यापारी असतात जे शेतातून शेतकऱ्याकडून खरेदी करतात तर त्याच्यामध्ये जशी आपली शिमला मिरची असते, त्याच्यानंतर आपले फ्रूट्स व्हेजिटेबल्समध्ये पेरू, द्राक्ष असतात, हे तर इतक्या लांब असेही जातात. त्यांचं ट्रेडिंग पॅन इंडिया होतं. पालेभाज्यांचं ट्रेडिंग एवढ्या लांब होत नाही. जसं लिंबू पण जातं, तर लिंबू दिल्ली, पंजाब या सगळ्या मार्केटमध्ये एनिवे जातो. कांदा तर जातो, पण त्याच्याबरोबर जे साऊथ महाराष्ट्रामध्ये, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या म्हणजे स्ट्रॉबेरीसारखा आयटम विमानाने पण जातो कलकत्त्याला, आणि दिल्लीला पण विकला जातो. आणि स्ट्रॉबेरीसारखा आयटम बँगलोरमध्ये पिकअपने पण जातो, दररोज छोट्या ट्रकमध्ये पिकअपमध्ये जातो, रेफरमध्ये जातो. सो ही सगळी साखळी डेव्हलप होते. सप्लाय चेनची एक वेगळी ती डेव्हलप होते. आमचं काम एवढंच आहे की आम्ही अशा म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी, मी सारखं ह्याच्यासाठी बोलतोय की त्या ग्रुपकडे तेवढे एक मार्केट करण्याची क्वांटिटी तयार होती. ती मार्केटेबल लॉट झाला तर त्याच्यानंतर तो विकायला आम्हाला पण बरं पडतं. नाहीतर एखाद्या पिकाचं जास्त ठीक आहे, एखाद्या बरोबर आहे तुमचं म्हणणं की क्वांटिटी नाही मिळाली तर ते तिथून माल घेऊन एका विशिष्ट ठिकाणी नेण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन परवडणार नाहीये. पण याचं नाही उत्तर दिलं तुम्ही की ते जे पेरिशेबल, ज्यांचा शेल्फ लाईफ कमी आहे, तर त्याला काय करतात? शेल्फ लाईफचं ॲक्च्युली जे कमी शेल्फ लाईफचे आयटम असतात ना, त्यांना जर त्या मालाची प्राईस तेवढी जास्त असेल की ते विमानाने किंवा रेफर व्हेकलने जाऊन तिकडे विकून ते प्राईस पॅरिटी बसत असेल तर आम्ही तिकडे घेऊन जातो. नाहीतर डोमेस्टिक मार्केटमध्येच आम्ही ऑनलाईन कंपन्यांचं मार्केट डेव्हलप होते, ते ऑनलाईन कंपन्यांना विकतो. जसं आता आम्ही मंचरमध्ये सॉर्टिंग ग्रेडिंग प्रोसेसिंग करतो आणि पुण्यामध्ये, मुंबईमध्ये विकतो, तसं आम्ही बँगलोरमध्ये सॉर्टिंग ग्रेडिंग प्रोसेसिंग करतो शेतकऱ्याकडून घेऊन, आणि ते बँगलोर आणि जवळपासच्या मार्केटला विकतो. असं हायली पेरिशेबल जे आयटम असतात त्यांना जर त्याच्या प्रॉडक्ट कॉस्टला ते लॉजिस्टिक्स आणि पॅकिंग सस्टेनेबल असेल तर आपण ते दुसऱ्या मार्केटला विकतो. अदरवाईज तिथेच लोकल मार्केटमध्ये विकतो. फक्त फरक एवढाच आहे की शेतकरी त्याच्या ट्रॅडिशनल सिस्टममध्ये न विकता
डायरेक्ट एखाद्या बायरला आम्ही बरोबर आहे. ऍक्सेस करून विकून देतो. आता मी आणखी जे तुमच्या मनात ते प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना आणि FPOनं काय फायदा आहे ते मी विचारेन, पण त्याच्या आधी त्यांनी शेतमालाची पण प्रतवारी केलेली आहे. 1, 2, 3, 4 अशा पद्धतीची ती प्रतवारी आहे. ती प्रतवारी का आहे? कारण कस्टमर तुम्ही तशा पद्धतीचे कस्टमर तसे ते 4 प्रतवारीचे कस्टमर कोणते तुमचे? तर जे ऑनलाईन कंपन्या असतात किंवा आपण म्हणतो सुपर मार्केट असं एखादं दुकान असतं ज्याच्यामध्ये भाजीपाला विकला जातो, तर त्याच्यामध्ये A ग्रेडचा माल चालतो. त्यांना थोडाही त्याच्यामध्ये डाग नाही चालत, फळाची साईज किंवा भाजीची साईज क्वालिटी एकदम निवडलेली वगैरे चांगली असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक होलसेलचा मार्केट येतो, त्याच्यामध्ये ॲव्हरेज क्वालिटी बोलतात. तर ट्रेडिंगच्या लँग्वेजमध्ये त्याला फेअर ॲव्हरेज क्वालिटी बोलतात. ती होलसेल मार्केटमध्ये सगळी म्हणजे आपण विकू शकतो त्या मालाला. त्याच्यानंतर जे आहे ते एक आहे प्रोसेसिंगवाला, तर ज्याच्यामध्ये जसं स्ट्रॉबेरीमध्ये जो डागी माल आहे, जो राहिलेला माल असतो पण तो खराब नसतो माल, त्याची सॉर्टिंग ग्रेडिंग केली जाते, दिसायला चांगलं नसतं ते फ्रूट, तर त्याला ते प्रोसेसिंगमध्ये टाकतात आणि पल्प वगैरे करतात. आणि शेवटचा आहे जो आपण हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंगला, म्हणजे जसा कांद्याचा शेप जर व्यवस्थित नसेल, बटाट्याला समजा त्याचा शेप व्यवस्थित नसेल, त्यांना किचनमध्ये प्रोसेसिंगसाठी लागतं. ते लोक इन्स्टिट्यूशनचे जसे मोठमोठ्या कंपन्या असतात, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असतात, त्यांचे कॅन्टीन जे कॅन्टीनमध्ये सप्लाय करतात, त्या लोकांना साईजची मतलब असतो. सगळ्यात मोठा आपण कोबी 1.5-2 किलोचा कोबी घेऊन येत नाही, 700-800 ग्रामचा गड्डा आपण घरामध्ये घेऊन येतो. प्रोसेसिंगला उलट असतं. प्रोसेसिंगवाला प्रोसेसिंगसाठी झालं किंवा हॉटेल रेस्टॉरंटसाठी झालं, त्यांना जेवढं चॉपिंग कट करायला इझी होईल तसा माल घेतात. तसं आपल्याला सेगमेंटेशन करायला लागतं, म्हणजे आपल्याला वेगवेगळे टाईपचे कस्टमर शोधायला लागतात. आम्ही ते काम केलं अगोदर. आम्ही 4ही टाईपचे वेगवेगळ्या ग्रेडचे कस्टमर आम्ही शोधले अगोदर आणि मग त्यांना अप्रोच करायला लागलो. मग आमचा डिफरन्स काय होतो की आम्ही शेतकऱ्याकडून जेव्हा माल घेतो तर सगळा माल घेतो. त्याच्यामध्ये आम्ही म्हणत नाही की तुम्ही ह्याच ग्रेडचा माल घ्या. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला पण, आता मी समजा चांगला ग्रेडचा माल घेतला तर शेतकऱ्याला जाऊन ते त्या रेग्युलरच्या साखळीमध्येच विकणे, त्याला पैसे काय त्याचे भेटणार नाही एक्स्ट्रा. शेतकऱ्याला 2 पैसे कमी भेटले तरी चालेल, पण त्याचा सगळ्याच्या सगळा माल झाला पण त्याचं ॲव्हरेज जे असतं ते वरती येतं. अच्छा, हो, कारण असं करता तुम्ही प्रतवारी न करता त्याला एक सरासरी दर देता? सरासरी दर देतो, पण तो दर कधीच मार्केटपेक्षा कमी. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जरी मी मार्केटचाच रेट दिला तरी त्यांनी समजा कांद्याचं उदाहरण दिलं मी, तर त्यांना पॅकिंग करून मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे, तर त्याचं एक लोडिंग अनलोडिंग म्हणजे हमाली वगैरे लागते. त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेस लागतो, तो विकण्याच्या त्याचा खर्च असतो, वाराई तोलाई असा खर्च असतो वेगळा वेगळा, तो लागत नाही त्याला. अच्छा, शेतकऱ्याला तिथेच त्याने वजन करून आम्हाला सांगितलं काय कमिशन नाही, शेतकऱ्याकडून घेतल्यावरती काहीच नाही ना. ओके, छान. आणि हे सगळं त्यांना का सोपं गेलं हेही मी आधी समजून घेतलं, कारण त्यांचा वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव होता. योगेश केदारींनी कुठल्या कुठल्या मोठ्या कंपन्यामध्ये तुम्ही मोरमध्ये काम केलं? हा, मी आदित्य बिर्लाची एक कंपनी होती मोर सुपर मार्केट, त्याच्यामध्ये काम केलं. एक भारती एअरटेल आणि वॉलमार्ट जी जगातली सगळ्यात मोठी रिटेल कंपनी आहे त्याच्यामध्ये काम केलं. नंतर एक नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NCDX त्याच्यामध्ये काम केलं. आणि माझी शेवटची कंपनी एक देहात म्हणून एक, ती पण ॲग्रीची स्टार्टअप आहे, चांगली काम करते, महाराष्ट्रामध्ये पण करतात ते, त्याच्यामध्ये काम केलं. तर मला तो एक अनुभव होता, आमचं एक नेटवर्क झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की ह्या नेटवर्कचा फायदा आपण महाराष्ट्रात कॉन्सन्ट्रेशन करून इथल्या प्रोडक्शनला कसं बाहेर विकता येईल ते करूयात. माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे की एक्सपोर्टमध्ये आपण करू शकतो, आहे भरपूर मोठं मार्केट, पण डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आहे बाजारात आणि सगळे शेतकरी एक्सपोर्ट क्वालिटीचा ग्रेडचा माल उत्पन्न प्रमाणात आपल्याला माहीत आहे. तर तो फायदा एकदम सर्टन लिमिटेड शेतकऱ्यांनाच भेटेल. आमचं असं आहे की आम्ही जसं ओनियनमध्ये पण काम करायची आमची इच्छा आहे, तर आम्ही रिसर्च सेंटर जे गव्हर्नमेंटचे त्यांच्याबरोबर पण बोललो आहे की आम्ही मार्केट एवढं मोठं लिक्विडेशनचं करतोय, 2-3 लाख मेट्रिक टन जर आम्ही विकायला लागलो तर जेवढे शेतकरी आम्ही जोडू त्या सगळ्या शेतकऱ्याला कांद्याचं स्टोरेज जे आहे ते स्टोरेज कसं प्रॉपर करता येईल, त्यांचा लॉस कसा कमी होईल, त्यांना प्राईसची कशी इन्फॉर्मेशन देता येईल, आणि त्यांना भाड्यामध्ये समजा ट्रान्सपोर्टेशन, एक फार्मर प्रोड्युसर कंपनीने म्हटलं मला बिहारला गाडी लावायची, तर आज त्याच्याकडे कॉन्टॅक्ट काहीच नाही, त्याच्याकडे न तिथल्या बायरचा नंबर आहे, न ते लॉजिस्टिक्स कशी करायची, न सॉर्टिंग ग्रेडिंग करायला लेबर अरेंज करायला त्याला माहिती आहे. ती सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. मग आमचा जो प्लॅटफॉर्म असणार आहे, जो टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म महेशने सांगितलं जो बनवतो आहे आम्ही, तर त्याच्यामध्ये आम्हाला तेच सगळे आम्ही टाकायचे आहेत की जसं त्याला ट्रान्सपोर्टेशनची मदत भेटते आहे, त्याला बाजारभाव कळतो आहे, त्याला पॅकिंग सॉर्टिंग ग्रेडिंगसाठी जे पण लेबर लागणार आहे त्याची आम्ही अरेंजमेंट करून देतो आहे,
असे वेगवेगळे त्याला जर हेल्प करू तरच शेतकऱ्याला ॲक्च्युली त्याचं उत्पन्नाचं ओके, बेटर रिअलायझेशन होईल असं ठीक मला आहे. आतापर्यंत तुमची कंपनी स्थापन 2022 डिसेंबरमध्ये तुमची हां, आमचं काम सुरू झालं मागच्या वर्षी एप्रिलमध्ये, पण ॲक्च्युअल आम्ही 2023 सप्टेंबरपासून ठीक आहे. चांगला बिझनेस आमचा सेट झालेला. ओके, आतापर्यंत तुम्ही किती माल विकलाय, किती कोटीचा विकलाय गेले वर्ष? आम्ही जवळजवळ 25,000 मेट्रिक टनाचं काम केलंय, सगळा भाजीपाला म्हणून. कांद्यामध्ये 14,000 टनाचं काम केलंय, आणि जर मी टर्नओव्हर सांगायचं झालं तर जवळजवळ आता आमचा एक 89 करोडपर्यंत टर्नओव्हर गेलेला आहे. हो. तरीही ह्या सगळ्या आमच्या या मुलाखतीनंतर सुद्धा काही प्रश्न तुमच्या मनात जरूर असणार आहेत, आणि ते असायलाच हवेत. ही काही त्यांची जाहिरात नाही आहे मूल्याची. जर तुम्हाला ह्यातनं काही वेगळे व्यवसाय करावेत असं वाटत असेल, कृषी मूल्यासंदर्भातली, कृषी मालाचं मूल्य वाढवण्यासंदर्भातले, तर ही एक उत्तम कॉन्सेप्ट आहे. मला नेहमी वाटत होतं की डिजिटल टेक्नॉलॉजीचा असा आपण वापर करून शेतकऱ्यांना बाजार मूल्य अधिक त्याचं कसं वाढवता येईल, आणि व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचा कसा फायदा होईल, ग्राहकांना सुद्धा कसा फायदा होईल. तुमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये करू शकतो का? म्हणजे मी एक ग्राहक म्हणून करू शकतो का? ते B2C झालं. आम्ही ॲक्च्युली आता जे काम करतोय B2B साठी करतोय. तर आम्हाला ॲक्च्युली तसं जे प्लॅटफॉर्म बनवायचं आहे B2Cचा, आणि तो फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आम्ही तसं ॲप्लिकेशन बनवून देणार. ओके, त्यांच्यासाठी त्यांचं जो प्रोडक्ट असतं ते डायरेक्ट कस्टमरला कसं पोहोचवतं, ते ओपन सोर्स ॲप्लिकेशन बनवायचा आमचा प्रयत्न चालू आहे. माझं असं मत आहे की आम्ही तर खूपच छोटा बिझनेस करतोय. म्हणजे आम्ही जो करतोय तो एक व्यापारी पण करतो. आम्ही ज्यावेळी असा 1,000, 2,000, 4,000 करोडपर्यंत पोहोचू, त्यावेळी काहीतरी आम्ही थोडासा भाजीपाला मार्केट किती मोठं आहे ज्याचं पोटेन्शियल तुम्हाला दिसतंय? मी कांद्याचं उदाहरण सांगतो. फक्त कांदा जर आपण त्या कांद्याचं प्रोडक्शन बघितलं तर $7.8 बिलियन, म्हणजे जर $8 बिलियन जरी पकडलं आपण, तर 64,000 करोडचं फक्त कांद्याचं मार्केट आहे. तर त्याच्यापैकी जर आपण म्हटलं की 20-25% दरवर्षी आपला खराबच होतो, तरी पण 40,000 करोड कांदा फक्त भारतामध्येच विकला जातो. प्रॉब्लेम हा आहे की ते संघटित कसं करायचं आणि त्याला मार्केट लिंकेज कसं द्यायचं, तर ते FPOच्या माध्यमातून, आणि म्हणून FPOचं मार्केट आम्ही बनवतो. मला सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटली तर त्यांनी तिकडचे जे मार्केट लिंकेज शोधलेत, व्यापारी शोधलेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म शोधलेत, आणि मग शेतकऱ्याकडनं थेट शेतमाल विकत घेऊन ते थेट त्या व्यापाऱ्यांना विकतायत, ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल व्यापारी पण जास्त आहेत. आणि मला ही गोष्ट चांगली वाटली म्हणूनच ती तुमच्यासमोर आणली. तरीसुद्धा ज्या मंडळींना आता तुमच्याशी संपर्क साधायचा आहे ते तुमच्याशी कसा संपर्क साधू शकतात? काही कॉन्टॅक्ट नंबर्स? हां, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो 8600 99 64 91. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या बंधूचा? 9767 49 2001. राईट. सो खूप सारे फोन त्यांना येणारच आहेत. त्यांनी कधी फोन नाही उचलला तुमचा तर त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, आणि तुमच्या वेबसाईटवर पण आमचे डिटेल्स आहेत अवेलेबल, आणि लिंक्डइन वर पण आमचं. ओके, मूल्य नावाचीच वेबसाईट आहे. मूल्यम नावाची. मूल्यम या शब्दाचा अर्थ होतो की व्हॅल्यू ॲडिशन, संस्कृत शब्द आहे. तर व्हॅल्यू ॲडिशन, तर मग सप्लाय चेन मध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही व्हॅल्यू ॲडिशन करत चाललो. माझं वैयक्तिक मत आहे की आमच्यासारख्या अजून 100 कंपन्या बनायला हव्यात. त्यांना जे पण बनण्यासाठी होलसेल मार्केटमध्ये बल्कमध्ये माल विकण्यासाठी जे पण गायडन्स हवा आहे ते आम्ही कधी देण्यासाठी तयार आहोत. कारण की आम्ही एकटेच एवढ्या मोठ्या मार्केटला कधी ॲड्रेस करू शकत नाही. खूप छान. फक्त ते मार्केट सध्या ज्या ट्रॅडिशनल वेने चालले त्याला चेंज करण्यासाठी आपण जे पण असे व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत आम्ही त्यांना कधी फ्री म्हणजे ॲडवाईस देऊ शकतो. आम्ही जे स्वतः अनुभवले, मी स्वतःचा मला 19 वर्षाचा अनुभव आहे, तर त्याचा काही कुणा अशा उद्यमी जे पण असतील त्यांना फायदा करून घ्यायचा असेल तर ते कधी कॉन्टॅक्ट करू. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तरीसुद्धा तुमच्या मनात प्रश्न पडू द्या, त्या प्रश्नाची उकल तुम्ही करा. ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न टाका. मी योगेश केदार यांनी त्यांच्या बंधूकडे ते प्रश्न पाठवेल. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेच आहेत, त्यांची वेबसाईट आहे, लिंक्डइनला ते उपलब्ध आहेत. प्रयत्न हा करा की आपल्या शेतीमालाला उत्तम असा भाव मिळेल. कारण आपल्याकडे पोस्ट हार्वेस्टिंगमध्ये ज्या काही गोष्टी होतात आणि प्रत्यक्षात बाजारात गेल्या तर ज्या काही गोष्टी होतात त्यानंतर असं वाटायला लागतं की अरे ते नको ती खटखट. थांबूया आपण इथे. कॅमेरामन केतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.